एक तर आधीच खूप कामात लोड वाढलेला बरं का बोकंडी. आणि तुमचा ऋषी भाऊ आहे ना स्मार्ट वर्क कर सोडून हार्ड वर्क करत होता. आणि ते म्हणजे पावर पब्लिक नळ्या पांगवात मशीन मस्त चालत चालत घेऊन जायचं डोके घेऊन चाललो होतं म्हणलं अरे बापरे. तर रामकृष्ण अरे पब्लिक आणि शुभ सकाळ. सध्या कसं आहे माहिती आहे का पब्लिक एवढा लोड वाढलाय ना कामाचा का जेवायला आणि कायला टाइम तुम्हाला खरं सांगतो. अरे खरंच ना पब्लिक एक तर रोप पण लावायला आले लेबर पण म्हणते कधी लावते आमचे वावर तयार नाही. म्हटलं काय झालं आजच्या आज वावर तयार करायचं म्हटलं आपल्याला आज पाईप वगैरे फिटिंग करून घेऊ नळ्या वगैरे पसरून घेऊ म्हटलं नको टेन्शन. पप्पाला म्हणलं मी नळ्या काढतो हवसाला म्हणलो आणि हवसाने चढलो झाडावर. पण मागत किडे काय उमून जातात मला झाडावर पडलो ना पब्लिक. पण मग कसं आहे माहिती पप्पा म्हणे तू राहू दे म्हणे भाऊ आपलं काम चालू आहे त्याच्यामध्ये तू वाढव करून ठेवलंय. पण काय एवढं लागलं नाही पब्लिक मला. पण काही विषय नाही एकदा आधीच पाय फ्रॅक्चर आहे त्याच्यामध्ये बोकंडी घेऊन चालू आधी मशीन. पप्पा म्हणे अरे भाऊ पाय दुखतो चालत घेऊन जा काय अडचण नाही. मला ते कधी कळावं मला फार मोठं झालोय मी आता. तुम्ही आहे का मग एवढी येडे नसेल बरं का मला असं वाटतंय. आणि पब्लिक डायरेक्ट 2 मशीन लावेल बरं का टेन्शनच नको म्हणलं. डायरेक्ट एक गारक मध्ये 2 नळ्या चालतील म्हणलं. ए पब्लिक 2 मशीन लावले ना पण फायदा झाला बरं का. 1.5-2 तासामध्ये आपण एक बसून टाकला. नंतर मग जेवण वगैरे करून आलो आई साहेब पण हातभार लावायला आई साहेब लय बरं म्हणत्या थकला असेल का माझं बबड. बरं का पब्लिक आता आपण सिरीज चालू केली कांदा लागवड पासून डायरेक्ट कांदा काढणीपर्यंत. तुम्हाला जर सिरीज मध्ये जॉईन व्हायचं असेल तर ऋषी जगतापला लाईक करा फॉलो करा आणि जय श्रीराम.